इकडनं धर्मवीर या नावावर आणखीन आंदोलन करण्यात येते आणि विरोध करण्यात येते. काय सांगाल त्याबद्दल? खरं म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील ते धर्मवीर नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य भाष्य अजितदादांनी केलं. खरं म्हणजे त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा म्हणजे त्यांनी हाल केले. औरंगजेबाने त्यांचे हाल केले. त्यांचे म्हणजे धर्म परिवर्तन करा, धर्म सोडा अशा प्रकारचं औरंगजेबाने जे अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, त्यांच्या शरीराचे तुकडे केले, त्यांच्या शरीराची म्हणजे अगदी जे हलाल केले ते कोणी म्हणजे शब्दामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही. आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे काय तुम्ही आम्ही पदवी दिलेली नाही. जे त्यांचं काम आहे, त्यांचं बलिदान आहे, त्यांनी जे बलिदान दिलं या धर्मासाठी, स्वराज्यासाठी, त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही इतिहास कसं काय पुसू शकता? आणि अजितदादांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे जसं त्यांनी महापुरुषांचा अपमान झाला, अनेक संतांचा अपमान झाला, माफी मागितली पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली होती अधिवेशनामध्ये. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा देखील त्यांच्या बलिदानाचा एक प्रकारचा अपमान अजितदादांकडून झालेला आहे. म्हणजे त्यांनी देखील ती माफी मागितली पाहिजे. शेवटी सगळ्यांना सारखा न्याय असला पाहिजे. पण त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती. परंतु जे झालं आहे त्याचं त्यांनी माफी मागितली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षाकडून वारंवार अशा प्रकारचा इतिहास पुसण्याचा आणि बदलण्याचा जो काही प्रयत्न होतोय त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये कोणाला प्रेम उतू झालेलं आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, या महाराष्ट्राला धर्तीवर अनेक मंदिरं तोडून टाकली, उद्ध्वस्त केली, आपल्या माय भगिनींवर अत्याचार केले, त्या औरंगजेबाचा पुळका कुणाला यावा आणि प्रेम कुणाला यावं, त्यांची वृत्ती जी आहे ती कळून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रेम, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल प्रेम हे त्यांच्या वृत्तीतून दिसून येतं. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अयोध्या पण शॉर्ट हिंदीमध्ये कारण हिंदी कोणाचंच झालेलं महिना अखेरीस चालू रोल. सर क्या कहना चाहोगे? अयोध्या के जो महंत है वो आपको मिलने के लिए आए थे. अयोध्या से शशिकांत जी महाराज और उनके दो सहयोगी महंत आए थे यहाँ पर और उनको बेहद आनंद हुआ. ये महाराष्ट्र से निमंत्रण न्योता देने आए थे कि अयोध्या में आए, शरयू नदी पे आरती करें. ये आरती के प्रमुख महंत थे और उन्होंने बहुत ही समाधान जताया है. जिस प्रकार संसद विधान भवन में अजित पवार जी ने एक वक्तव्य किया था कि जो संभाजी महाराज है वो धर्मवीर नहीं थे, ये बहुत ही उनसे अपेक्षा नहीं थी, क्योंकि उन्होंने खुद ही संत महंत महापुरुषों का अपमान हुआ है और उसके लिए माफ़ी मांगो, और ये सब उनकी मांग थी. और पूरे विधानसभा के सत्र में उन्होंने यही मांग चलाई थी. और इसमें उन्होंने छत्रपति संभाजी महाराज धर्मवीर नहीं थे ऐसा कहना धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जी का अपमान है. और जो छत्रपति संभाजी महाराज जिन्होंने औरंगजेब का जो अत्याचार था, उन्होंने जो धर्म के लिए बलिदान दिया, स्वराज्य के लिए बलिदान दिया, ये किसी को भी कोई भी नकार नहीं सकता है. ये सब दुनिया को पता है. और अपना बलिदान दिया, कई अत्याचार उन्होंने सहन किए, लेकिन धर्म छोड़ा नहीं और स्वराज्य की जो बात है उससे कोई तड़जोड़ नहीं की. ये कैसे भूल सकते हैं हम. और इसलिए जो अजितदादा पवार इन्होंने जो वक्तव्य किया है वो निंदनीय है. उन्होंने मांग की थी, राष्ट्र पुरुषों का, संतों का अपमान करने वालों ने माफ़ी मांगनी चाहिए, तो ये उन्हें भी लागू होता है. उन्होंने भी माफ़ी मांगनी चाहिए. और जो राष्ट्रवादी के तरफ से
जो छत्रपति संभाजी महाराज, शिवाजी महाराज का अपमान करने की कोशिश हो रही है और औरंगजेब का उदात्तीकरण करने का काम हो रहा है। औरंगजेब ने तो ये महाराष्ट्र में कई मंदिरों को ध्वस्त किया है, माँ बहनों पे अत्याचार किया है। छत्रपति शिवाजी महाराज हो, छत्रपति संभाजी महाराज हो, उनके ऊपर, छत्रपति संभाजी महाराज के ऊपर अत्याचार करने का काम किसने किया है? ये औरंगजेब के मुगलों ने किया है। और ये उनका उदात्तीकरण करना, उनके प्रति प्यार प्रेम जताना, ये कहाँ का राष्ट्र प्रेम है, कहाँ का देश प्रेम है? इससे उनकी वृत्ति जो है लोगों के सामने आई है और निश्चित रूप से ये राज्य की जनता उन्हें माफ़ नहीं करेगी। थैंक यू सर।